मित्रांनो बघा, ठाणे, नागपूर, कोल्हापूर. आता आपल्याकडे नागपूरची लिस्ट येऊन गेली, ठाण्याची लिस्ट येऊन गेली, कोल्हापूरची लिस्ट बाकी आहे येण्याची. तर प्रिय मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे इतके कॉल चालू आहेत की सर आमचं नाव आलं लिस्टमध्ये. जर तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांनी लिस्टमध्ये बघितलं असेल, नागपूरची पण बघितली असेल, ठाण्याची लिस्ट बघितली असेल, तर एक जाणवलं असेल तर तुम्ही बघा, माझा टायटलवरतीच तुम्हाला 65 ते 70% विद्यार्थी अपात्र झाले डॉक्युमेंटमध्ये. सर मग आता अपात्र झाले डॉक्युमेंटमध्ये आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं सर्वात पहिले लक्ष दे, जो पण नवीन असेल कोणी चॅनलवरती, प्रिय मित्रा, पहिले व्हिडिओ समजून घे, मी माहिती काय सांगतोय ते व्यवस्थित समजून घे, मग तुझं ते रिॲक्शन वगैरे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये कर दादा. मग मुद्दा असा आहे की ठाण्याचे आणि नागपूर आणि कोल्हापूरची लिस्ट बाकी आहे. बरेच जण म्हणते सर कोल्हापूरची लिस्ट कधी, ती पण लिस्ट तुम्हाला आज उद्या किंवा थोड्या वेळात लगेच अपडेट होणार आहे. राईट, तुमचे ग्राउंड दिलेल्या वेळेप्रमाणे चालू होईल. मग आता ठाण्याचं जे ग्राउंड आहे आणि त्याआधी आपण नागपूर बद्दल बोलू. लक्ष द्या, नागपूरला बघा किती विद्यार्थी क्वालिफाय झाले. नागपूरला टोटल 60,000 विद्यार्थी पात्र होते 54+ वाले, आणि फायनल लिस्टला आता फक्त 15,000 मुलं राहिलेले आहेत आणि मुली राहिल्या आहेत 11,000. अशा टोटल फक्त 25-26 हजाराचा आकडा राहिलेला आहे. याच्याने काय झालेलं आहे, ज्या बी विद्यार्थ्यांचा आता सिलेक्शनचा रेशो वाढलेला आहे, सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आणि खूप चान्सेस आहे. का? कारण की डायरेक्ट 60,000 वरून 25,000 वरती आकडा आलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे 50%च्या वर अपात्र झालेले आहेत. म्हणून जो पण आता पॉझिटिव्हनेस, जो पण माझा प्रिय विद्यार्थी असेल नागपूरवाला, तू सर्वात पहिले दादा आता कुठल्याही प्रकारे इंजुरी होऊ देऊ नको. राहिले 4-5 दिवस जास्त लोड पण घेऊ नको, की जेणेकरून तुला इंजुरी झाल्यावरती आजपर्यंत चांगली प्रॅक्टिस करून ठेवलेली आणि थोड्याकरता इंजुरी व्हायला नाही पाहिजे, म्हणून एकदम नॉर्मली हो मेहनत केली दादा, नक्कीच सिलेक्शन भेटणार आहे. आणि आता रेशिओ पण वाढून गेलेले आहे, कारण की 65 ते 70-60% म्हणजे अपात्र झालेले आहेत. यस, तेच नंतर तुम्ही हे झालं नागपूर बद्दल. नागपूरचं पण मुली आणि मुलं बरोबरच ग्राउंड चालू होतंय, म्हणजे मुलांचं ग्राउंड वेगळ्या ठिकाणी आहे आणि मुलींचं ग्राउंड वेगळ्या ठिकाणी आहे. म्हणून ते पण, आणि कृपया करून सांगतो, ग्राउंडला तुम्ही पोहोचायच्या आधी लक्ष द्या, कुठल्याही परत त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, कारण की आपण प्रत्येक वेळेस लढू नाही शकत, स्पष्ट लिहिलेलं आहे ग्राउंडला जो बी ऍब्सेंट राहील त्याला परत चान्स दिला जाणार नाही. म्हणून प्रत्येकाला सांगतो, कारण की तुम्हाला बोललो होतो की प्रिय मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल, हो देतोच आहे. तर प्रत्येकाने एक दिवस आधीच जाऊन बसा. नागपूरला ज्याचं बी ग्राउंड असेल त्याने एक दिवस आधीच जाऊन बसा, कारण की कुठलंही कारण आलं नाही पाहिजे. गाडी सुटून गेली, गाडी मिस झाली, सर अचानक वेळेवर पोहोचलो नाही, ते कुठलंही कारण ऐकून घेणार नाही. म्हणून तुम्ही एक दिवस आधीच जाणं गरजेचं आहे. एवढं कळालं. त्याच्यानंतर ठाणेवाले लक्ष द्या, ठाणेवाल्यांचं 20 तारखेपासून ग्राउंड चालू होत आहे. तर प्रिय मित्रांनो तुम्ही पण एक दिवस आधीच जाऊन बसायचं. तुमचे पण ठाण्याला टोटल 80,000 फॉर्म आले होते. किती? लक्ष द्या, ठाण्याला टोटल क्वालिफाय झालेले 80,000 विद्यार्थी होते. 80,000 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते 54+ मार्कवाले. आणि आता तुम्ही जेव्हा ठाण्याची लिस्ट बघणार तर मुलं फक्त उरलेले, आपल्या मुले उरले फक्त आता मुलांमध्ये 25,000 मुलं राहिलेले फक्त, जवळपास 25-26,000 असं 25-25,500 विद्यार्थी फक्त आता रनिंगसाठी राहिले. आणि जागा खूप जास्त आहेत, सर्वात जास्त या 3 वनवृत्तांना महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा होत्या. आणि काही नाही, कारण की तुम्ही खूपच चांगल्या जवळ येऊन पोहोचलेले आहेत, काहीच जास्त मुलं उरले नाहीत. कुठं 80,000चा आकडा, त्यापैकी मुली 15,000. आणि नागपूरला पण आणि ठाण्याला पण. ठाण्याला मुलींची लिस्ट का आली नाही सर? तुमची पण लिस्ट येईल, नक्कीच येणार आहे. तर प्रिय मैत्रिणी, तुमची लिस्ट लवकरच येणार आहे. आणि आता इथं सिलेक्शन होण्याचं दाट शक्यता मुलींची पण खूप चान्सेस आहेत, कारण की मुली ऑलरेडी 15,000 क्वालिफाय झाल्या त्या या डॉक्युमेंटसाठी. आणि आता जो मुलींचा आकडा येईल तुम्ही जर बघणार, मला वाटतंय अवघ्या 6-7,000 मुली राहतील फक्त. तिथं पण 4-5 हजार मुली अपात्रच होतील, कारण की प्रत्येकाचे, कारण की सर्वात पहिले या भरतीमध्ये आता जाणवलं असेल युट्यूबची किंमत काय आहे, युट्यूबमुळे किती फायदा होतो. इतके विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये अपात्र झाले, कारण की फॉर्म भरताना तिथं काळजी घेतली नाही की आपण हे डॉक्युमेंट आपला जो आहे की नाही आहे, की या गोष्टींमुळे खूप मुलं रिजेक्ट झाले. विथ अजून एक त्यांची एक चुकी होती, तेवढं तर मान्यच आहे, कारण प्रत्येकाचे फॉर्म अप्लाय केले. डिप्लोमावाले, इंजिनिअरिंग डिप्लोमावाले विद्यार्थ्यांना अपात्र केलेले लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही. प्रिय मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांची खूप कॉल येत आहेत, त्यांचं नाव आलेलं नाही. सर्वात पहिले, कारण तेव्हा जर पात्रता नसेल तर फॉर्म भरला गेला नाही पाहिजे होता, पण त्यांनी प्रत्येकाचाच फॉर्म ते अप्लाय करत गेले आणि प्रत्येकाने परीक्षा दिली. काही ठिकाणी जागा बी नव्हत्या तरी फॉर्म भरला गेला. तर माझं एकच म्हणणं आहे की जे माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांच्या विषयाच्या मुद्द्यावर तुम्हाला खूप खूप जवळ येऊन पोहोचलेले आहेत आणि मी तर येणारच आहे तुमच्यासाठी.
पहिल्या दिवशी बोललोय ठाण्याच्या, पहिल्या दिवशी येणार, माझ्या प्रेमित्रांना सर्व माहिती देणार कशा पद्धतीने काय चालू आहे. त्यात ना त्यात आता उरलाय कोल्हापूर. सर कोल्हापूरचं कशा पद्धतीने राहील. कोल्हापूरला काहीतरी 45,000 विद्यार्थी त्यांनी डॉक्युमेंटसाठी पात्र केले होते. बघू आता कोल्हापूरचे पण किती विद्यार्थी फक्त आता फिजिकलसाठी पात्र होतात. ते पण कमीच होणार, ते पण 50% आसपास ते पण विद्यार्थी अपात्र या गोष्टी काही ना काही कारणास्तव. आणि अजून एक कोल्हापूरचं माझ्या मित्रांसाठी जे त्यांना 14 तारखेला दिलं होतं की सर जे गैरहजर विद्यार्थी असतील त्यांना 14 तारखेला चान्स दिला जाईल, तर त्या लोकांनी 14 तारखेला चान्स दिला नाही. तिथं भरपूर जरा विद्यार्थ्यांनी आपला आवाजही केला. परत विद्यार्थी उद्या जात आहेत, जे पण ज्यांना कोल्हापूरवाल्यांना लक्ष द्या. तुम्हाला घेतलं नाही त्यांनी सांगितलं 2 दिवस तुम्ही विद्यार्थी गेलेत आपले बरेच विद्यार्थी. ज्याही विद्यार्थ्यांनी कोल्हापूरला तारीख मिस झाली होती ते विद्यार्थी आता उद्या पोहोचणार आहेत. तुम्ही पण पोहोचा उद्या. त्यांना सांगा तुम्ही 14 तारखेला द्यावी होती मुदत, तुम्हाला नक्कीच ते तुमचं डॉक्युमेंट चेक करून घेतीलच. पण कृपया करून तुम्ही आता जेवढे पण विद्यार्थी असतील ज्यांना उद्या पोरं पोहोचतायत, मुलं ज्यांना ज्यांना असेल त्यांनी पोहोचा तिथं आणि त्यांना तुम्हाला पात्र करून घेतील. कारण की प्रत्येकाने ठाण्यावाल्यांनी चान्स दिला, नागपूरवाल्यांनी सुद्धा चान्स दिला होता. जे विद्यार्थी गैरहजर काहींना अपात्र केलं होतं काही कारणास्तव, तुम्ही त्यांना पण चान्स दिला होता. त्या पद्धतीने तुम्हाला पण तिथं काही ना काही चान्स भेटणार आहे. म्हणून एवढं तर समजलंय. पण आता मी सांगतोय सर मेरिट बऱ्याच विद्यार्थ्यांचं मेरिट बी चालतंय. सर मेरिट किती लागेल तर प्रिय मित्रांनो, मेरिटचा काहीच टेन्शन घेऊन नका. ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड चांगलंय तो नक्कीच क्वालिफाय होणार आहे. पेसावाला असेल तर त्यांनी तर 70च्या पुढे बी पेपर असेल तर एकदम बेस्ट आहे. एकदम 70च्या पुढे पेपर असेल, कारण पेसाचे विद्यार्थी आउट ऑफ ग्राउंड खूप जास्त मारतात. 70-150 टोटल होऊन जाते पेसाचे वाल्यांची. आणि आपले जबाबदारवाले तुम्ही पण बेस्ट पळा, कारण की आता ठाण्याचा ट्रॅक खूप चांगला आहे. आणि त्यात विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यूनुसार पण कळेल तुम्हाला की कशा पद्धतीने ट्रॅक आहे. समजलंय. मला एवढं सांगायचं होतं माझ्या प्रेमित्रांना, कारण की आता जे पण विद्यार्थ्यांचं नाव आले नाही, कुठेतरी आपल्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, कुठेतरी आपला BMI किंवा कुठं काहीतरी काही ना काही प्रॉब्लेम असेल म्हणून अपात्र केलेलं असेल. डायरेक्ट अपात्र तर होणार नाही. पण लक्ष द्या, कारण की तुम्हाला जे परिपत्र काढलं तर ठीक आहे, तुम्ही तिथे जाऊन ऑफिसला जाऊन विचारा नक्की कशा संदर्भात अपात्र झालो, ते तुम्हाला त्याचं सोल्युशन किंवा त्याचं माहिती देतीलच मित्रांनो. पण माझ्या ह्या जेवढे पण विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत मित्रांनो, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. खूप तुम्ही जवळ पोहोचलेले आहेत. तुमचा 5-6 महिन्याचा संघर्ष आहे आणि आता तुमचा तो संघर्ष लवकरच संपणार आहे आणि तुम्ही विजेता होणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. जागा खूप आहेत आणि ग्राउंडची प्रॅक्टिस पण खूप चांगली केलेली आहे. तर प्रिय मित्रांनो, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जेवढे पण असतील ठाणे, नागपूर, कोल्हापूर, बेस्ट ऑफ लक. त्यात मी राहणारच माझ्या प्रेमित्रांसाठी. जोपर्यंत माझ्या प्रेमित्रांचं शेवटची लिस्ट फायनल लिस्ट लागत नाही तोपर्यंत मी माझ्या प्रेमित्रांसाठी लढणार आणि प्रेमित्रांसाठी अपडेट देणारच. म्हणून तुम्ही पाहिलं असेल नाशिकचं शेवटचं डायरेक्ट डॉक्युमेंट कंप्लीट होऊन मेडिकल होऊन तरी शेवटचं विद्यार्थ्यांना भेटलो आणि मगच आपलं तिथं नाशिकचं एकदम कंप्लीट झाले. त्यांना आता थोडं जॉईनिंग पण येणार आहे आज उद्या. म्हणून तुम्हाला पण लवकरच त्यांनी 28 तारखेच्या आतच सर्व प्रोसिजर आवडतात. बघा तारखा ज्या बी येत आहेत त्या 28-29 तारखेच्या आतच, म्हणजे या महिन्याच्या आतच येत आहेत. मग काही अजून डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका. नक्कीच तुमचे मी कमेंट वाचून माझे प्रेमित्रांचे डाऊट मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.